वीर सावरकर म्हटले की आपल्याला आठवतात त्यांच्या अंदमानातील झालेल्या मरणी यातना, परंतु त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपल्याला जास्ती माहिती नाही. त्या कार्याबद्दलच माहिती देणारा हा व्हिडिओ. रत्नागिरीप्रमाणेच शिरगावातही या महिन्यात अस्पृश्योद्धाराचे दृष्टीने प्रमाणे लहान परंतु महत्वाने मोठे असे 3 समारंभ झाले. हनुमान जयंतीस येथील नवीनच स्थापन झालेल्या हनुमानाच्या देवळाभोवती प्रदक्षिणा सर्व हिंदू मात्रांनी मिळून घालण्याचा स्तुत्य उपक्रम जो झाला तो इतर मोठमोठ्या नगरातूनही अनुकरण्यास योग्य आहे. त्याचे वर्णन बकुल मध्ये नि पुण्याच्या पत्रातही आलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे येथील चांभाराचे घरचे सत्यनारायणाच्या पूजेचे वेळी झालेला समारंभ हा होय. यावेळेसही ब्राह्मण कुळवाडी इत्यादी स्पृश्य हिंदू नि चांभाराधिक अस्पृश्य हिंदू सत्यनारायणाच्या चरणापुढे एकत्र कथा कीर्तनात समाविष्ट झालेले होते. सावरकरांचे भाषणात त्यांनी अस्पृश्यास कसे कसे फसवितात ते सांगून त्यांचे कोटिक्रम कसे खंडावे ते सांगितले. नंतर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे पद झाल्यावर हिंदू धर्म की जय या जय घोषात समारंभ संपविण्यात आला. त्याचप्रमाणे सावरकरांचे श्रीयुत दामले यांच्या घरी वासंतिक हळदी कुंकवाचे समारंभ सर्व हिंदू स्त्रियास आमंत्रण दिले होते. ही नवीन पद्धत पचनी पडताना 1-2 सांगण्यासारख्या गमती झाल्या. महारांच्या स्त्रियास बोलावणे करण्यास कुळवाडी स्त्री कोणी जाईना. जी ती ऐकताच हसे नि म्हणे, इश्श, महारणींना का कोणी हळदी कुंकवाला बोलावतो, मी नाही जाणार. अगं, पण हे कुत्रे आपल्या ओट्यावर बसते तिथे ती माणसासारखी माणसे आपल्या धर्माचे बंधू ते बसले नि देवाचे दर्शन करू लागले तर त्यात तुला वावगे काय दिसते? ते खरे, मग तू बोलावू जात का नाहीस? मला काही वावगे दिसत नाही, पण लोक मला हसतील. हे लोक मला हसतील हेच जिथे तिथे नडते. पण अखेर लोकांचे हसणे लवकरच बंद झाले. उलट ब्राह्मण स्त्रियांनी महार, चांभार इत्यादी अखिल हिंदू जातीय स्त्रियास हळदी कुंकू वाटण्याचे आनंदाने मान्य केले. पण महारणींनाही ते पचेना. त्या आल्या, पण अगदी ओट्यावर त्याच्याकरिता इतर स्त्रियांशेजारी केलेल्या बैठकीवर बसण्यास धजेनात. लाजू लागल्या. तेव्हा सावरकरांनी त्यास बाहेर येऊन पाचारण केले. त्या म्हणाल्या, दादा, सावली पडेल ना आमची? सावरकर म्हणाले, काही चिंता नाही बाई, तुम्ही माझ्या धर्माच्या बहिणी आहात. तुमची सावली पडावी म्हणूनच तुम्हास बोलाविले आहे. या तुम्ही. आपण सर्व हिंदू देवीचे चरणापाशी येताच विभिन्न राहत नाही.